सुरुवातीला एक मोठी बातमी आहे लोकसभेच्या जागा वाटपाविषयीची। महायुतीमधील घटक पक्षांना लोकसभेत स्थान नाही का असा सवाल उपस्थित होतोय, कारण महायुतीमध्ये घटक पक्षांना विधानसभेत योग्य स्थान दिलं जाणार असल्याची माहिती समोर येते। याचाच अर्थ लोकसभेमध्ये जेवढ्या जागा आता भाजपकडून दिल्या जात आहेत तेवढ्याच जागांवर महायुतीमधील इतर पक्षांनी समजून घ्यावं असा अर्थ आहे का असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। दरम्यान विधानसभेमध्ये म्हणजेच काही महिन्यानंतर विधानसभेची निवडणूक लागेल आणि त्यावेळेला महायुतीमधील जे इतर घटक पक्ष आहेत त्यांना योग्य स्थान दिलं जाणार असल्याचं भाजपकडून सांगितलं जात आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। घटक पक्षांना लोकसभेच्या उमेदवारीमध्ये स्थान मिळणं आता कठीण दिसतंय। महायुतीमध्ये 3 मोठे पक्ष असल्यानं जागा मिळवण्यामध्ये रस्सीखेच सध्या पाहायला मिळते। सध्याचं राहू द्या, विधानसभेत बघू असं भाजपनं घटक पक्षांना आश्वासन दिल्याची माहिती समोर आलेली आहे। महादेव जानकर एकला चलो रेचा नारा देतील अशी शक्यता वर्तवली जाते। त्याचबरोबर सदाभाऊ खोत यांनाही बोलावलं गेलं नव्हतं बैठकांसाठी आणि त्या पार्श्वभूमीवर हे जे छोटे घटक पक्ष आहेत ते नाराज होते आणि त्यानंतर आता ही महत्त्वाची माहिती समोर येते। दरम्यान या विषयाधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी चेतन नावरे हे आपल्या सोबत फोन लाईनवर जोडले गेले आहेत। चेतन, काय सांगाल? लोकसभेची जागा काही दिवसांवर आहे, पण याच्यामध्ये आता महायुतीतील जे इतर घटक पक्ष आहेत त्यांना स्थान मिळणार नाही आणि त्यांनी विधानसभेची वाट पाहावू असंच एक जे सल्ला आहे तो भाजपकडून दिला जात असल्याचं कळतंय। काय अपडेट्स आहेत या विषयीचे? निश्चितच फरा एकंदरीत महायुतीमधील जे इतर घटक पक्ष आहेत ज्याच्यामध्ये भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी वगळता सदाभाऊ खोत असतील, महादेव जानकर असतील, रिपाईचे आठवले असतील, असे वेगवेगळे गट आहेत। त्याच्यामध्ये मग विनय कोरे सुद्धा यांचा सुद्धा समावेश असेल। मात्र सातत्याने घटक पक्षांकडून मागणी केली जात होती की लोकसभेमध्ये आम्हालाही सन्मानजनक जागा मिळाव्या। मात्र राष्ट्रवादीच्या येण्यामुळे कुठेतरी भाजप शिवसेनेचीच गोची झालेली असल्यामुळे घटक पक्षांना विधानसभेमध्ये सामावून घेतलं जाईल, वेगवेगळ्या महामंडळांमध्येही त्यांची वर्णी लावली जाईल असं आश्वासन आता देण्यात आलेलं आहे। मात्र लोकसभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात मजबूत करण्यासाठी घटक पक्षांनी आता या प्रमुख 3 पक्षांच्या उमेदवारांना साथ द्यावी असं आवाहन करण्यात आलेलं आहे। त्यामुळे या आव्हानाला कितपत प्रतिसाद मिळतो हे पाहावं लागेल, कारण आधीच महादेव जानकर यांच्या रासपने म्हाडा मतदारसंघातून कुठेतरी महाविकास आघाडीतून उमेदवारी मिळत असल्यामुळे महायुतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे एकूणच आता महादेव जानकर यांच्या सोबत आणखी किती घटक पक्ष बाहेर पडतायत, या उलट रामदास आठवलेंप्रमाणे किती घटक पक्ष महायुतीसोबत राहत आहेत हे आता येत्या काळामध्ये स्पष्ट होईल। निश्चितच चेतन, असं म्हणता येईल की आता जी नाराजी आहे या घटक पक्षांची ती दूर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी कुठेतरी केला जातोय आणि समजूत काढण्याचा प्रयत्न केला जातोय विधानसभेची बोलवण करून। पण आता ही समजूत काढण्यामध्ये भाजप यशस्वी होणार का, हे घटक पक्ष भाजपसोबत राहणार का ते बघावं लागेल। त्यामुळे या विषयीची अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूया। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।